आली आली लक्ष्मी, आली तशी जाऊ नको. बाळाला सांगते धरला हात सोडू नको. मला आहे हौस चांदीच्या ताटाची, लक्ष्मीच्या नैवेद्याला मूद साखर भाताची. लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी, ज्येष्ठांच्या घरी कनिष्ठ आली, मालकांच्या घरी लक्ष्मी आली. पायी गौराई गौराई कशाच्या पायी, मुला बाळांच्या पायी गौराई गौराई कशाच्या पायी, धनलक्ष्मी पोरा बाळांच्या पायी गौराई गौराई कशा कुणाच्या पायी, पोरा बाळांच्या पायी गौराई गौराई कशाच्या पायी, धनधान्याच्या पायी. आता आपण सर्वांच्या घरी जाणार आहोत आणि गौरीचे आणि गणपतीचे दर्शन घेणार आहोत. तर तुम्हाला मी सगळी कशी सजावट केली आहे, सर्वांनी कसं वेगवेगळी थीम तयार केली आहे ते दाखवणार आहे. झुलवा पाळवना पाळवना बाळ शिवाजीचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. बाळ शिवाजीचं खूपच मस्त आणि रेखीव डेकोरेशन केलेलं आहे. सर्वांनी गौरीपूजनाचे डेकोरेशन खूपच मस्त केले आहे. गौरीपूजनविषयी मी तुम्हाला एक पौराणिक कथा सांगते. एकदा असुराच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया लक्ष्मी, महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य वाढावे यासाठी प्रार्थना केली. आपल्या पतीला राक्षसापासून वाचवावे यासाठी त्या स्त्रियांनी गौरीला आव्हान केले व त्यांच्या हाकेला अनुसरून गौरींनी असुराचा संहार केला. शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपा प्रसादाने हे सौभाग्य स्त्रियांना मिळाले, म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौराईची पूजा करतात. गौरीपूजनाने आपल्या समाजातील लोकांना एकत्रित आणण्याचे व सण साजरा करण्याचे महत्त्व दिसून येते. तसेच सासरी गेलेल्या मुली माहेरी येत असतात. गौरीपूजनाच्या दिवशी सर्व स्त्रिया एकमेकांच्या घरी जाऊन देवीचे दर्शन घेतात. आम्हीही असेच देवीचे दर्शन घ्यायला आलो आहोत. महाराष्ट्राला बैलगाडा शर्यतीची अनेक वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. तसंच या काकूंनी बैलगाड्या शर्यतीचे प्रदर्शन गौरीसमोर खूपच मस्त डेकोरेशन केले आहे. एखाद्या कलाकारास त्याचे विचार जगासमोर आणायचे असतील तर कलेच्या विविध माध्यमातून तो आणत असतो. असेच केदारनाथचे लाईव्ह दर्शन आम्ही घरातून घेत आहोत. खूपच हुबेहूब डेकोरेशन केलं आहे. केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधलेले आहे. हुबेहूब गौरीसमोर दर्शन घेतोय आम्ही. खूपच मस्त डेकोरेशन झालेलं आहे. आपल्याला सुखसमृद्धी, यश, पैसा मिळावा असे प्रत्येकाला वाटतं. जीवनात सर्वांची मेहनत यासाठीच चालू असते. काही जण आध्यात्मिक, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार उपाययोजना करतात. हिंदू धर्मात तुळशीला मानाचं स्थान आहे. तुळशीची नियमितपणे घरात आराधना केली तर धनवृद्धी होते असं मानलं जातं. या डेकोरेशनमध्ये वर्किंग वुमन्स दाखवले आहेत काम करताना.
महिला घरातलं काम करून बाहेरचं पण काम करायला किती सक्षम आहेत हे यातून दिसून येतं. खूपच छान आणि रेखीव डेकोरेशन केलेलं आहे. इथे शंकराच्या शिवलिंगाची पूजा करताना आपल्याला गौराई दिसत आहेत. खरंच गौरीसमोर खूपच सुंदर आणि रेखीव आकर्षक रांगोळी काढलेली आहे. गौरीच्या पावलांचे ठसे अनेक ठिकाणी काढलेले आहेत. गौरीची साडी, तिचं मंगळसूत्र, तिच्या बांगड्या वेगवेगळ्या पद्धतीने याचं डेकोरेशन केलेलं आहे.